ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्यांनी रक्त सांडले ते स्वातंत्र्य जपण्याचा सांगली काँग्रेसचा संकल्प। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सांगलीत काँग्रेसची भावपूर्ण पदयात्रा, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला। हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, यामागे असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान, त्याग आणि संघर्ष आहे। त्या त्यागाची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे, अशा भावनिक वातावरणात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पदयात्रा व क्रांतिज्योती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। रविवार 9 ऑगस्ट रोजी सांगली जुना स्टेशन चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकास अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली। या पदयात्रेचे नेतृत्व सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेशदादा नाईक आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत यांनी केले। पदयात्रेदरम्यान स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर पद्मभूषण वसंतदादा पाटील आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सांगली मेन रोड आमराई चौक येथील स्वातंत्र्यवीर अण्णासाहेब पत्रावळे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले। भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। अमर रहे, अमर रहे अण्णासाहेब पत्रावळे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अण्णासाहेब पत्रावळे, अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय। यावेळी इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना वेगळे यावेळी अभिवादन करण्यात आले। भारत माता की जय, काँग्रेस कमिटी येथील स्वामी रामानंद भारती यांच्या पुतळ्यास अभिवादन जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। केल्यानंतर पदयात्रा पुष्पराज चौक येथे पोहोचली। तेथे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि शिक्षण महर्षी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले। जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद।
महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, जय, म्हणलं नाही पाऊस पडला. अमर रहे, अमर रहे, बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. त्यानंतर पदयात्रा हुतात्मा स्मारक येथे पोहोचली. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, जिंदाबाद, जिंदाबाद, भारत माता की भारत इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. अमर रहे, अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, भारत माता की जय, भारत माता की जय. जिंदाबाद, 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 अगस्ट क्रांती जिंदाबाद, 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 अगस्ट क्रांती जिंदाबाद, जिंदाबाद, जय, महात्मा गांधी की जय, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता की जय, वंदे मातरम, जिंदाबाद, जिंदाबाद, क्रांती जिंदाबाद. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, महात्मा गांधी. येथे राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. आणि विशेषतः काँग्रेस प्रेमी बंधू भगिनीनो, आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. ऑगस्ट क्रांती दिन शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 1942ला रात्री 10 वाजता ऑगस्ट क्रांती दिन करायचं ठरवलं. मुंबईचे महापौर होते मुश्ताक अली. मुश्ताक अलींनी नाव सुचवलं क्विट इंडिया, क्विट इंडिया, क्विट इंडिया, चालते व्हा इथून. ही घोषणा महात्मा गांधींना आवडली आणि त्यांनी त्यांच्याच नावानं क्विट इंडिया ही चळवळ 1942 साली चालू केली. तो वार होता रविवार. आज या रविवार सगळ्या हुतात्म्यांना मी वंदन करतो. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा भावपूर्ण सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचा हा सर्वाधिक भावनिक क्षण होता. जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेशदादा नाईक यांच्या हस्ते डॉक्टर अजित सूर्यवंशी, अनिल माने, रघुनाथ नॉर्वेकर, अशोक मालवणकर, अशोक रावपोरे,
स्नेहल गोंडाजे, महावीर सुरेश बुटाले, सतीश जयसिंग सावंत, सुभाष तात्या खोत यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्तराधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. काँग्रेस पक्ष हा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रणी राहिला आणि ज्यावेळेला महात्मा गांधींनी चळवळ उभी केली त्याच्या अगोदरची चळवळ ही मर्यादित स्वरूपात पेटवायची काँग्रेस ही ओळखली जायची. पण त्या पेटवायच्या काँग्रेसमध्ये हे सर्व वर्गाचे प्रतिनिधित्व नव्हते. पण महात्मा गांधींनी तसा संदेश दिला की आता खेड्याकडे चला, हा जो विचार आहे तो विचार घेऊ. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिला, पुरुष, तरुण, विद्यार्थी ते सगळे सहभागी आहेत. त्यानंतर अनिल माने यांचा सन्मान अशोक मालवणकर विक्रमदादा सावंत म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून एक चळवळ 9 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि त्यावेळेस चले जाओ आणि भारत छोडो हा नारा या निमित्तानं देण्यात आला. आणि जे काही आज आपण स्वातंत्र्य भोगतोय त्यावेळेच्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी आपलं हौतात्म्य पत्करून या स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे भारताला. अशा सगळ्या हौतात्म्यांना या निमित्तानं मी मनापासून श्रद्धांजली वाहतो. करो या मरोचा मंत्र आजही प्रेरणा देतो, असे राजेशदादा नाईक म्हणाले. हा 9 ऑगस्ट आमच्या भारताच्या इतिहासात फार मोठा दिवस आहे. कारण ह्या दिवशी क्विट इंडिया चले जाओ हे जे महात्मा गांधी आणि बाकीच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला नाला दिला, त्यामुळे देश स्वातंत्र्य झालं आणि आज आम्ही त्याची आठवण म्हणून इथं उपस्थित आहोत.